हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मंगलाज रेसिपीज अँड स्टोरीमध्ये. तर मित्रमैत्रिणींनो, आज आहे रामनवमी. तर सर्व बंधू भगिनींना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर जस्ट मी मार्केटमधून आलेली आहे. बापरे, कसला आता उन्हाळा, बाहेर फारच गरमी आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आज बघा मी काय आणलेलं आहे मार्केटमधून. मुळ्याची भाजी मला छान दिसली, ती घेऊन आलेली आहे. त्यानंतर हे जाम आहेत, मला फार आवडतात. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ना, हे जाम खायची सवय मला माझ्या मैत्रिणीपासून लागली. माझी मैत्रीण स्वप्ना, तिला फार आवडायचे हे जाम. तर ती सांगत असे, जेव्हा आम्ही तिची आई कोकणातली, वडील देशस्थ होते तिचे. तर म्हणे ती मला मनी म्हणायची प्रेमाने. तर म्हणे जेव्हा आम्ही कोकणात जायचो आंबे आणायला मे महिन्यामध्ये, तर तेव्हा मग माझ्या आजीचं घर पण होतं तिथे. तर तिथे आम्ही जाम का तोडायचो, चिक्कू तोडायचो. पण माझ्या आजीची पण बाग होती मोठी, पण नेहमी मी दुसऱ्यांच्या बागेतले जाम घ्यायला जायचे. मला ते आजोबा एक होते, ते काठी घेऊन आमच्या पाठी लागायचे, ते मला फार मजा वाटायची. तर ती स्वप्ना सांगत होती की कोकणामध्ये आम्ही गेलो ना की असे जाम खायचं. तर ती ऑफिसमध्ये पण आणायची. आणि त्या स्वप्नामुळे मला पण ह्याची आवड, मला हे फळही माहीत नव्हतं. तर स्वप्नामुळे मला जामची आवड निर्माण झाली. तर जाऊ दे, जामच्या निमित्ताने का होईना, पण आज माझ्या मैत्रिणीची मला आठवण आली. ती विसरली मला, पण मित्रमैत्रिणीनं तिने मला एवढं प्रेम दिलेलं आहे. आणि खरं सांगू का, स्वप्नासारखी मैत्रीण आहेत माझ्या आत्तासुद्धा. तितक्या जीवाला जीव लावणाऱ्या दुसऱ्या पण मैत्रिणी आहेत. नीलू आहे, संग्या आहे, प्रिया आहे, माझी दर्शू आहे. अजून कोण राहिलं असेल तर सॉरी, राग मानू नका. तर म्हणजे आहेत, आजही माझ्या छान मैत्रिणी आहेत. पण स्वप्ना देखील आमची छान मैत्रीण होती. जाऊ दे, ती विसरली, पण तिची मलाच काय, म्हणजे आमच्या सगळ्या ग्रुपला तिची फार आठवण येते. तर असो. तर ही आहे कोथिंबीरची जुडी, बघा किती छान आहे कोथिंबीर. तर ही 20 रुपयाची जुडी मिळाली मला कोथिंबीरची. कोथिंबीरही आणली. आणि मित्रमैत्रिणींनो, सीझनला जी फळं येतात ना, ती नेहमी खायची. भले तुम्हाला खोकला येऊ दे किंवा आणि काय होऊ दे, पण जी फळं सीझनला येतात तर त्याची चव ही घ्यायलाच हवी, कारण ती नैसर्गिक असतात आणि फळं आपल्या शरीराला कधीही चांगली. आणि त्यानंतर मला मिळाले हे दशेरी आंबे मिळाले. खरं पाहिलं तर दशेरी आंबे जून जुलैमध्ये येतात, पण म्हणतात ना, आजकालचं जे कलियुग आहे, तर कधीही काही येऊ शकतं. असो, काही का असे ना, पण मला आवडतात दशेरी आंबे. तर हे मला 100 रुपये डझनने मिळाले. तर सॉरी, डझन नाही, किलो. 100 रुपये किलोने मिळाले. तर हे मी अर्धा किलो 50 रुपयाचे घेऊन आलेले आहे हे दशेरी आंबे. अहो, शेवटी माणसाच्या आयुष्यामध्ये काय आहे, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मस्त एन्जॉय करायचा, लाईफ छान जगून घ्यायचं. नाती गोती ही सगळी खोटी असतात हो, पण आपलं आयुष्य आहे ते आपण छान जगायचं आहे. म्हणजे आजपर्यंतच्या अनुभवातून मी बरंच काही शिकलेली आहे. तर तुम्हाला सांगते मी, लाईफ आहे ना, ते मस्त जगा, एन्जॉय करा, स्वस्त खा, मस्त खा आणि स्वस्त राहा. तर कशी वाटली माझी ही खरेदी आजची. आणि कारण मी पालक एवढ्यासाठी आणलेला आहे. सॉरी, पालक नाही, मला पालक घ्यायचा होता, हा मुळा आहे. पण मला पालकचीही भाजी घ्यायची होती, पण माझ्या हातात बऱ्याच पिशव्या झाल्यामुळे मग ती राहून गेली. कारण मला पालक पनीर पण करायचं आहे, त्याची रेसिपी मी टाकणारच आहे. तर मित्रमैत्रिणींनो, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.